नमस्कार. साप्ताहिक पत्रकार अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. मित्रहो, ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षापासून आपण पाहत असलेलं आपण जे सरकार बघतोय ते सरकार ज्या पद्धतीनं चालवलं जातंय सर्वांना त्रासदायक ठरत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे, बेरोजगार युवकांसाठी त्रासदायक ठरत आहे, महिलांसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. आपल्या सर्वांसाठी ज्या आशा अपेक्षानं आपण ह्या सरकारला निवडून दिलं होतं त्या आशा अपेक्षा आपल्या फोल ठरलेल्या आहेत. आपण सर्वजण ग्रामीण भागातून सर्वांच्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा भार हा शेतीवर आहे आणि शेती व्यवसायाशी निगडीत कुठलीही चांगली गोष्ट एकही या सरकारनं केलेली नाही. मागच्या 10 वर्षामध्ये या सरकारनं सगळे अनुदान बंद केले. खतावरचे अनुदान बंद केले. त्यामुळे 400 रुपयाला मिळणारी खताची बॅग आज 1500 रुपयाला मिळते. हे सगळं सरकारने कमी केलेल्या अनुदानामुळे आहे. आपणाला जे पद्धतीचे फवारणीचे औषधं असतील, पेरणीचे औषधं असतील, याच्यावरच्या सगळ्या गोष्टीसाठी वेगळा जीएसटीचा जाचक कर या सरकारनं लावून ठेवलेला आहे. आजच्याच बातमीमध्ये आपल्या सोयाबीनचे रेट पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण 1,23,000 1.23 म्हणजे 1000 कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात केल्यामुळं आपल्या सोयाबीनला आज रसातळाचे रेट मिळत आहेत. हे धोरण सरकारनं टोटली चुकीचं आखलेलं आहे. जवळपास 35,000 कोटीची कडधान्य यांनी आयात केली आणि ज्याच्यामुळे पडले. हे सरकार परदेशातल्या शेतकऱ्याचं हित जपतंय आणि आपल्या शेतकऱ्याला रसातळाला जायला भाग पाडतंय, उद्ध्वस्त करतंय. हे शोकांतिका ह्या सरकारची आहे. मित्रहो, मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मणिपूरची घटना घडली, ज्या पद्धतीनं साक्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या खेळाडूला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागलं, अशा खेळाडूला न्याय सुद्धा आपल्या ह्या देशातल्या सरकारनं दिला नाही. याच सरकारचे नेते यांचं शोषण करण्यामध्ये मग्न आहेत, तर त्यांना न्याय दिला जात नाही. ही खूप मोठी शोकांतिका आता सध्या आपल्याला बघायला मिळते. शेतकऱ्याचं आंदोलन 300 दिवस चालू असताना सरकारला साधं भेट घेण्याची सुद्धा तसदी घ्यावी वाटली नाही. ही खूप मोठी शोकांतिका या सरकारची आहे. आपणाला वांगचूक लडाख मधल्या ज्याच्यावर आपला 3 इडियट सारखा पिक्चर निघाला, एवढ्या विद्वान माणसाला 3 आठवडे न्याय मागण्यासाठी भूक आंदोलन करावं लागतं, तरी सुद्धा माणसं भेटायला सुद्धा जात नाहीत, सरकार चर्चेसाठी सुद्धा जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आपणाला आता हे बदलायचं आहे. आपणाला महिलांच्या न्यायासाठी लढायचं आहे. आपणाला लातूर आणि लातूर परिसरातील डेव्हलपमेंटसाठी लढायचं आहे. आपल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी लढायचं आहे. सुशिक्षित बेरोजगारांना तर प्रचंड प्रमाणात मनस्ताप सध्या होतोय. सुशिक्षित बेरोजगार परीक्षा देतोय, साठी 10 लाख पोरं परीक्षा देतात, 2 वर्ष तयारी करतात, लाखो रुपयाचा खर्च करतात आणि शेवटी ती घेतलेली परीक्षा रद्द होते. ही मोठी शोकांतिका आणि मोठं एक प्रकारचा मानसिक त्रास हे सरकार सुशिक्षित बेरोजगारांना देते. गांधीजींनी जो मॅनिफेस्टो जी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये गोरगरीब महिलांना, गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्याचं अभिवचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांना 1 वर्षाच्या कामाची 1 लाख कामाची गॅरंटी ह्या नवीन इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेली आहे. आपणाला हुकुमशाही सरकार, जे सध्याचं हुकुमशाही पद्धतीनं वागणारं सरकार आहे, हे बदलावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं केजरीवाल सारख्या ऐन लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान अटक केली गेली, अशा वाईट प्रवृत्तीला आपल्याला हाणून पाडणं गरजेचं आहे. आजच्या कंडिशन मध्ये हे सरकार ज्या पद्धतीनं संविधान बदलायची भाषा करतं,
त्या पद्धतीला आपल्याला विरोध करायची गरज आहे. आपल्याला जो संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे तो वापरण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिला आहे तो तुम्ही जरूर यावेळेस विचारपूर्वक वापरा. मतदानाच्या अधिकारामध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे. ज्या पद्धतीनं ही ताकद तुमच्या बोटामध्ये मिळालेली आहे तिचा वापर जर आपण योग्य पद्धतीनं केला तर नक्कीच आपण या सरकारला धडा शिकवू शकतो. मला सांगायचं आहे की या मागच्या काळामध्ये जे उमेदवार तुम्ही निवडून दिले ते उमेदवार मागच्या 5 वर्षामध्ये किती वेळा उदगीरला आले, त्यांनी उदगीरचे किती प्रश्न मांडले, त्यांनी उदगीर परिसरातील कुठल्या प्रश्नाला न्याय दिला, त्यांनी प्रश्न सोडवले, या गोष्टीचा विचार करा मित्रांनो. मी तुम्हाला या निमित्तानं शब्द देतो की या पुढच्या काळामध्ये आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर नक्की प्रश्न सोडवण्यासाठी उदगीरला मी नक्की भेट देईन एवढा शब्द या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो. मित्रो, येत्या 7 तारखेला आपल्या मतदारसंघातलं मतदान आहे. येत्या 7 तारखेला लोक महाविकास आघाडीच्या सर्व आपल्या आपसातील मतभेद विसरून एकजुटीनं काम करू.